नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। श्री संती गणेश उत्सव व सांस्कृतिक मंडल इतवारी सीए रोड गणेश उत्सव 2025 में श्री जगन्नाथ मंदिर ओडिशा के जैसी प्रतिकृति व भव्य पंडाल तैयार किया जा रहा है, जिसमें जगन्नाथ मंदिर उड़ीसा से 6 पुजारी नित्य पूजा पाठ आरती हवन करने के लिए बुलाए गए हैं। पूरे 10 दिन बड़े ही धूमधाम से अनेक कार्यक्रमों का आयोजन किया गया है। पत्र परिषद के संयोजक श्री संजय चिंसोले ने संपूर्ण कार्यक्रम की विस्तार पूर्वक पत्रकार को जानकारी दी है। रिश्ता रहता है वो भी है, क्योंकि यहाँ पर मराठी का शासन जब चल रहा था, वहाँ पर भी मराठी का शासन चल रहा था। तब समय से जगन्नाथ जी का मंदिर को जीर्णोद्धार किए और जगन्नाथ जी का जो सूर्य मंदिर है, सूर्य मंदिर से लेकर के जो सूर्य का जो स्तंभ है, जो अरुण स्तंभ है, अरुण स्तंभ में भी स्थापना किए थे। और यहाँ पर भी जगन्नाथ जी का जो वैभव बता यहाँ पर भी प्रकट होगा, आप भी दर्शन करेंगे और उसके साथ जगन्नाथ जी का सानिध्य भी आप पा सकते हैं। जैसे गणपति भट्टा गए थे प्रभु जी को दर्शन करने के लिए, उनका आराध्य थे गणपति भगवान। गणपति से और कुछ भी और किसी के साथ उनका भी पूजा अर्चना किसी भी नहीं। जब जगन्नाथ जी के पास पहुंच गए तब समय में बोले ये तो जगन्नाथ हमारा प्रभु जी नहीं, तो क्योंकि गणपति अथर्वण शिष्य में लिखा हुआ है एक एक शक्ति वीरना चतुर्धा, एक एक शक्ति है जो गणपति भगवान है। उसके लिए जगन्नाथ जी भी उसके लिए गणपति भगवान बन गए। उसके लिए वही गणपति भट्ट के लिए यहाँ पर भी जगन्नाथ जी भी आ गए, सबको जगन्नाथ जी को दर्शन करने के लिए आप भी आइए और प्रभु जी का आरती पूजा, महाप्रभु जी का अभिषेक, महाप्रभु जी के भोग और महाप्रभु जी की बड़ा श्रृंगार, जो पुष्प का श्रृंगार रहता है और सुवर्ण का श्रृंगार कैसे रहेगा, आप भी दर्शन कीजिए। जिस तरह से जगन्नाथपुरी में जो सब पूजा अर्चना होती है, क्या उस तरह से ही पूजा अर्चना यहाँ पर होगी? देखिए जो होता है, जैसे आप देखेंगे तो मूर्ति होता है स्वयं और चित्र होता है अलग होता है। ऐसे चित्र का कुछ हम यहाँ पर दिखाने के लिए प्रयास करेंगे। वो मूल का जैसे रहता है उसके तो नहीं रहता है, कुछ कुछ बनाने के लिए हम प्रयास करेंगे। जैसे भी प्रभु जी का आज्ञा होगा, प्रभु जी का आशीर्वाद होगा, सबको मिल जाएगा। हम आए 6-7 आए। ठीक है सर। संतीचे गणपती यंदाही उत्साहात बसत आहे, किती वर्ष आहे आणि काय काय म्हणजे जनतेसाठी आपण उपाययोजना केली आहे? आमचं हे 1998 पासून सुरू आहे संती गणपती, असं आमचं 68 वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी नागपूरकरांसाठी, विदर्भातील लोकांसाठी या गणपती उत्सवाच्या माध्यमातून विविध मंदिरं, विविध तीर्थयात्रा घडाव्या त्यांना असा आमचा प्रयत्न असतो। तर अनेक मंदिरं, अनेक देखावे आम्ही साकारले। अतिशय धार्मिकतापूर्ण, अतिशय याला म्हणतात परंपरे संस्कृतीचं जतन आम्ही करतो। आणि या वर्षीच्या या गणपती उत्सवामध्ये आम्ही साक्षात जे जगन्नाथ भगवान दर्शन मंदिर आहे जगन्नाथपुरीला ओडिशामध्ये, त्या जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे। तसंच मंदिर, तसंच कळस, तसंच फ्रंटद्वार, तसंच सभामंडप, तशीच आरती, तोच प्रसाद, तिथल्या मूर्त्या, तिथले आचारी, तिथले पुजारी, एकंदर तिथले वस्त्र, तिथला शृंगार, या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे। तिथल्या मूर्ती आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहे। तिथले ब्राह्मण जे पूजा करतील, अर्चना करतील, शृंगार करतील, ते सगळे 6 लोक नागपुरात या ठिकाणी आलेले आहेत, 10 निवासी। नंतर तिथला जो ध्वजा आहे जो ऐतिहासिक आहे, त्याची एक आख्यायिका आहे, त्याचा एक इतिहास आहे, ती ध्वजा सुद्धा मी या ठिकाणी आणलेला आहे। आणि असा आमचा प्रयत्न आहे की नागपूरकर या गणपती उत्सवाच्या माध्यमातून नागपुरातच साक्षात जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ मंदिराचा भास त्यांना असा या ठिकाणी होईल, तसं वातावरण आम्ही या ठिकाणी साकारतो आहे। यावेळी संकल्पना सजावट कुठली आहे? जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, तिथली कलर स्कीम आहे, तिथले पिल्लर्स असतील, तिथल्या भिंती असतील, तिथला कळस आहे, तिथली ध्वजा आहे, तिथले जे काही एकंदर ॲटमॉस्फिअर आहे आम्ही या ठिकाणी साकारू की लोकांना असं वाटलं पाहिजे, जे लोक या ठिकाणी येतील की आपण साक्षात जगन्नाथपुरीला जाऊनच दर्शन या ठिकाणी घेतो आहे, असं पूर्ण परिवार, असं पूर्ण वातावरण आम्ही या ठिकाणी साकारू। मूर्ती ही कोणी बनवलेली मूर्ती, शिल्पकार कोण आहे? मूर्ती जी आहे गणपती बाप्पाची अतिशय सुंदर, विलोभनीय, विलक्षण मूर्ती जी आहे ती नागपुरातील अतिशय प्रसिद्ध जे मूर्तिकार आहेत राकेश पाठराबे यांनी तयार केली आहे। आणि या ज्या 3 मूर्त्या आहेत त्यामध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि सुभद्रा या 3 मूर्त्या आम्ही तिकडनं आणलेल्या आहे। आम्ही तिथे गेलो होतो, तिथली व्यवस्था पाहिली, तिथली पूजा पाहिली, तिथला प्रसाद पाहिला, तिथला शृंगार पाहिला आणि ते सगळं आम्ही तिथे या ठिकाणी आणलं आणि तिथलंच वातावरण आम्ही साकारू नागपुरामध्ये, असा आमचा प्रयत्न आहे। व्यवस्थाचा मतलब की किती कार्यकर्ते आणि पार्किंगची व्यवस्था कशी काय ठेवली? जवळपास 150-200 कार्यकर्ते, सिक्युरिटी गार्ड्स, काही व्हॉलंटियर्स, काही स्वयंसेवक आम्ही या ठिकाणी प्लॅन केलेले आहेत। सगळ्या व्यवस्था, दर्शन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, प्रसाद व्यवस्था,
मेडिकल व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेचं निराकरण आम्ही करतो आहे आणि कुठल्या व्यक्तीला कुठल्या प्रकारे त्रास होणार नाही असं आमची या ठिकाणी आम्ही दक्षता घेऊ. पार्किंग मध्ये आम्ही सेंट्रल रेव्हेन्यू पासून जो काही रोड आहे मॅक्झिमम लोक हे 9 नंतर येतात आणि 9 नंतर सगळ्या दुकानं बंद होतात. तर दुकानांच्या समोरचा जो भाग आहे तर सगळ्यांनी आम्हाला म्हटलं की यहाँ पे आप लोग गाड़ी पार्क कर सकते हो लेकिन उसकी व्यवस्था आपको करनी पड़ेगी. तर त्याकरता आम्ही सुरक्षा व्यवस्था करता सुरक्षा गार्ड नेमलेली आहे. नंतर पार्किंग व्यवस्था करता आम्ही ट्रॅफिकची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आमच्या संधीच्या बाजूला एक मोठं ग्राउंड आहे शाळेचं त्या ठिकाणी 2 व्हीलरची व्यवस्था केलेली आहे. तर मॅक्झिमम पार्किंग व्यवस्था आम्ही चांगली ठिकाणी या ठिकाणी करू आणि अजूनही काही गोष्टी जर आम्हाला लागल्या किंवा आम्हाला आठवल्या तर त्या डेफिनेटली सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू. एंट्री कशा पद्धतीची ठेवली आहे? VIP एंट्री साधारण एंट्री कशी ठेवली? सगळे जे लोक या ठिकाणी येतील ते सगळे आमच्याकरता VIP आहे. कुठलाही मोठा माणूस नाही छोटा माणूस नाही सगळ्यांना सेम आदर सेम ट्रीटमेंट सेम वेलकम आम्ही या ठिकाणी करू. परंतु काय असते की काही मोठे लोक असतात काही लोकांच्या भरोशावरती त्यांच्या वर्गणीवरती त्यांच्या स्पॉन्सरशिपवरती हा इतका मोठा स्ट्रक्चर आम्ही उभा करतो. तर अशा लोकांना आपण VIP ट्रीटमेंट दिली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. तर त्या लोकांसाठी एक विशेष व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू. तर सगळ्यांचं स्वागत अतिशय मनावस्था आम्ही करू. सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि आम्हाला आपल्या सर्वांचं स्वागताचा या ठिकाणी लाभ मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. भक्तांना अशी विनंती आहे की हा गणपती अतिशय लवकर पाळणारा देवता आहे. अतिशय मनापासून आपण त्याची पूजा अर्चना करतो आणि आपल्या भविष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये आपण जी काही प्रगती करतो त्याकरता आपण देवाला गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की गणपती राया तू सुख करता तू दुःख करता आहे. ते सगळे विघ्न टाळून आमच्या लाईफ मध्ये आमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं हो अशी माझी गणपती बाप्पाची प्रार्थना आहे. सगळं सुख होईल चांगला एक मेसेज आपण लोकांना देऊ आणि सगळ्यांचं सगळं सुख समृद्धी करता आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करू. गणपती बाप्पा मोरया. अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर. अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें. अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.